नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 12वीच्या पाठ्यपुस्तकातील पद्य विभागातील रोज मातीत ही कविता अभ्यासणार आहोत. ह्या कवितेच्या कवयित्री आहेत कल्पना दुधाळ. बघा, आपण ह्या कवितेमध्ये कवींचा परिचय करून घेणार आहोत. सगळ्यांच्याकडे पाठ्यपुस्तकं असतील. पेज नंबर 7 आहे. सगळ्यांनी बघायचं आहे. पाठ्यपुस्तक आपली समोर ठेवायचे. रोज मातीत या कवितेच्या कवयित्री आहेत कल्पना दुधाळ. यांचा जन्म आहे 1978च्या. या आधुनिक कवयित्री म्हणून ओळखल्या जातात. त्यांचं साहित्यामध्ये प्रसिद्ध कवयित्री असं नाव असून शिझर कर म्हणते माती, ढग असतेच आसपास हे कविता संग्रह प्रकाशित आहेत. त्याचबरोबर शिझर कर म्हणते माती या पहिल्या कविता संग्रहास महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कवी कुसुमाग्रज पुरस्कारासह एकूण 28 पुरस्कारांनी व ढग असतेच आसपास ह्या कविता संग्रहास महाराष्ट्र फाउंडेशनच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. बघा, हे दोन्ही कविता संग्रह खूप प्रसिद्ध आहेत. या दोन्ही कविता संग्रहांना पुरस्कारही तेवढेच छान मिळालेले आहेत. आता या कवितेच्या संदर्भात आपल्याला थोडीशी ओळख करून घ्यायची आहे. रोज मातीत राब राब राबणाऱ्या शेतकरी महिलेचे मनोगत या कवितेतून कवयित्रींनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपला स्वतःचा जीवच जणू मातीत रुजवावा इतक्या मनपूर्वकतेने शेतकरी स्त्री जेव्हा शेतात लावणीसारखी कष्टाची कामे करते, तेव्हा कुठे शेतात गोंदण्याच्या नक्षीसारखी हिरवई फुलू लागते. आपल्या ओढग्रस्त संसाराला हातभार लावण्यासाठी उन्हातानाची पर्वा न करता शेतकरी महिला कांद्याच्या लावणीसारखी वा ऊसाच्या लागवडीसारखी अत्यंत कष्टाची कामे करत राहते. हिरवीगार दिसणारी शेती काही उगीच पिकत नाही, तर जेव्हा शेतकरी स्त्री रोज श्रम करून मरून सर्वस्व अर्पण करते, तेव्हा कुठे शेतात हिरवेगार पीक डोलू लागते. साध्या सरळ शब्दातील ही गेय कविता म्हणजेच गायलेली कविता, गेय कविता ओळी ओळीतून पुढे जाताना अंतस्था वेदनेमुळे काळजाला अधिकाधिक कशी भिडत जाते ते आपण ह्या कवितेच्या माध्यमातून अनुभवायचं आहे. बघा, ही कविता जर अभ्यासायचं म्हटलं, ही कविता अभ्यासत असताना आपल्या डोळ्यासमोर आपल्या कुटुंबातील आई, कारण आपण सगळेच जण सर्वसामान्य कुटुंबातून आलेली विद्यार्थी आहोत आणि आपली आई सर्वसाधारणपणे खेडेगावातून मुलं जी येतात त्यांची आई शेतामध्ये कष्ट करत असते, राबत असते आणि ही कविता अभ्यासताना आपली आई डोळ्यासमोर उभी राहिल्याशिवाय राहणार नाही, अशी ही कविता आहे. आपण बघूया या कवितेच्या माध्यमातून एक शेतकरी स्त्री म्हणजे शेतात राबणारी स्त्री किती कष्ट करत असते आणि आपला जीव अतिशय म्हणजे आपल्या मुलाला वाढवताना जसा आपला जीव लावत असते, तशीच आपल्या शेतामध्ये सुद्धा ती राबत असताना, कष्ट करत असताना जीव ओतून काम करत असते, कष्ट करत असते. हे या कवितेच्या माध्यमातून कवयित्रींनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघूया. सरी वाफ्यात कांद लावते, सरी वाफ्यात कांद लावते, बाई लावते, नाही कांद ग जीव लावते, बाई लावते. काळ्या आईला हिरवं गोंदते, बाई गोंदते. रोज मातीत मेघ नांदते, बाई नांदते. बघा, कविता किती सुंदर आहे. परत एकदा वाचते. सरी वाफ्यात कांद लावते, बाई लावते, नाही कांद ग जीव लावते, बाई जीव लावते. काळ्या आईला हिरवं गोंदते, बाई गोंदते. रोज मातीत मेघ नांदते, बाई नांदते. बघा, या कवितेच्या माध्यमातून कवयित्रींनी काय सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक स्त्री जी आहे शेतामध्ये राबत असते, शेतामध्ये कष्ट करत असते आणि कष्ट करत असताना वेगवेगळी पिकं घेतली जातात, लावली जातात, काढली जातात. त्याच पद्धतीनं सरी म्हणजे अशा मातीच्या सरी असतात, पाणी सोडण्यासाठी वाफे केले जातात आणि त्याच्यामध्ये कांद लावले जातात आणि हे कांद लावत असताना ती आनंदानं सांगते, ह्या सरीत माझ्या शेतामध्ये मी कांद लावते आणि खरंच कांद लावते. ते सांगताना ती काय सांगते तर लांबलचक ह्या सरी ज्या केलेल्या आहेत त्यामध्ये मी कांद्याची रोपे लावते आहे. हे कांदे नाही तर मातीमध्ये पेरलेला माझा जीव आहे, माझा प्राण आहे आणि हा प्राण मी खूप मनापासून ह्या मातीमध्ये
देण्याचा सोडण्याचा प्रयत्न करते, म्हणजे अगदी मनापासून मी हे कष्ट करते, कांदे लावते, कारण हेच कांदे उद्या माझ्या संसारासाठी हातभार लावणार आहेत हे तिला माहिती आहे. आणि म्हणून मी जीवाने मनापासून अतिशय कष्टाने त्रास घेऊन हे काम करते आणि ह्या कामाचा ह्या कष्टाचा मला कुठलाही त्रास होत नाही असंही मनापासून सांगते. आणि पुढे ती काय म्हणते तर, या माझ्या शेतातील काळ्या मातीला मी हिरव्या रोपाच्या रंगाने गोंदते आहे. म्हणजे कांद्याची रोपं जी आहे ती हिरवी आहेत, कारण कांदे जे लावत असतो आपण ते तरू असतो, आपण तरू म्हणत असतो. मिरचीची, वांग्याचे तरू जे असतो आपण त्यांची रोपं लावतो आणि ते मुळातच छोटी रोपं असल्यामुळं लावलं तरी सगळीकडे हिरवंगार असं दिसतं. आणि ह्या काळ्या आईला जणू काय मी गोंदते, हिरव्या रंगानं जणू काय गोंदते. म्हणजे आपल्या शरीरावर जसं सुंदर दिसण्यासाठी गोंदन काढलं जातं, नक्षी काढली जाते, त्याप्रमाणे मी ह्या काळ्या आईला माझ्या गोंदते आहे. गोंदनाच्या हिरव्या नक्षीप्रमाणे शेत कसं मी सजवते आहे. काळ्या मातीत हिरवे स्वप्न उसवते आहे. या शेतजमिनीतच माझा संसार आहे. या मातीतच मी रोज नांदते आहे. म्हणजे एक स्त्री जी असते आपलं माहेर सोडून सासरी आलेली असते, रोज नांदत असते, रोज त्रास सहन करत असते, कष्ट करत असते आणि कुठलाही मोबदला ती कधीही मागत नसते. तशीच ही स्त्री आपल्या सासरी नांदत असताना शेतामध्ये कष्ट करत असते. शेतामध्ये सुद्धा मी रोज नांदते, म्हणजे रोज या शेतात मी येते, कष्ट करते आणि आनंदाने सुखाने सगळी कामं मी करत असते आणि मला या कामामध्येच खूप आनंद आहे आणि मी आनंदानं ह्या माझ्या मातीमध्ये नांदते आहे असं ती सांगते. पुढच्या ओळी बघा. फुलं सोन्याची झेंडू तोडते बाई तोडते, नाही फुलं ग देह तोडते बाई तोडते, घरादाराला तोरण बांधते बाई बांधते, रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते. बघा पुन्हा एकदा. फुलं सोन्याची झेंडू तोडते बाई तोडते, नाही फुलं ग देह तोडते बाई तोडते, घरादाराला तोरण बांधते बाई बांधते, रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते. म्हणजे त्याच शेतात झेंडूची फुलंसुद्धा लावलेली आहे, झेंडूची बाग लावलेली आहे आणि ती झेंडूची फुलं जी आहेत सुंदर आहेत, रंगीबेरंगी आहेत आणि ती झेंडूची फुलं तोडत असताना ती काय म्हणते तर, या सोन्यासारखी पिवळी धमक झेंडूची फुलं जी आहे ती तोडून मी परडीत गोळा करते. ही फुलं नाहीतच, जणू माझे शरीर मी या देठापासून फुलांच्या रूपाने तोडत आहे. म्हणजे तिला काय वाटते, मीच आहे, माझं शरीर आहे आणि ह्या देठापासून म्हणजे झेंडूचे फुलांची जी रोपं आहेत, झाडं आहेत, त्या झाडाच्या देठापासून मी हे जे फूल तोडते ते माझं शरीर आहे, माझा देह तोडते. म्हणजे मला जो त्रास होतो, वेदना होत आहेत, त्या फुलांनासुद्धा होत असतील याची जाणीव तिला आहे. आपल्या झाडापासून जेव्हा फूल वेगळं होतं तेव्हा जो त्रास होतो तो तिला जाणवतो आहे आणि जणू मी हे फूल तोडत असले तरीसुद्धा माझा देहच जणू तोडते असं तिला भासवतं आहे. आणि म्हणून ती म्हणते की ह्या सोन्यासारखी पिवळी धमक झेंडूची फुलं जी आहेत ती मी तोडत नाही, तर माझं शरीरच जणू ह्या देठापासून फुलांच्या रूपाने तोडते आहे आणि माझं शरीर, माझं मन जे आहे ते सुद्धा फुललेलं आहे, उमललेलं आहे, आनंदाने बहरलेलं आहे आणि ह्या देठापासून मी त्याला वेगळं करते आहे असं ती सांगते. पुढे काय म्हणते तर, कुडलेल्या टपोऱ्या झेंडूंच्या फुलांची मी पताका करून ती फुले माळेत गुंफून मी त्यांचे तोरण घराच्या दाराला शुभचिन्ह म्हणून बांधत आहे. घरादाराचा असा उत्सव जो आहे मी प्राणपणाने साजरा करते. कशाच्या माध्यमातून तर या झेंडूच्या फुलाच्या माध्यमातून. मी या काळ्या भोर मातीत रोजच नांदत असते, रोजच नांदते आहे, रोज वावरत आहे आणि ही माझी जमीन आहे, मला इथं रोज यावं लागतं, रोजच नांदावं लागतं, हे माझं कर्तव्य आहे असंही शेतकरी स्त्री समजते. पुढे बघा. ऊस लावते बेन दाबते बाई दाबते, नाही बेन ग मन दाबते बाई दाबते, कांड्या कांड्यांनी
कांड्या कांड्यांनी संसार सांधते बाई सांधते, रोज मातीत मीग नांदते बाई नांदते. बघा, आता इथे वेगळीच लागण आहे. शेतामध्ये वेगवेगळी पिकं घेतली जातात. आता पहिल्यांदा कांद्याची रोपं लावली, त्या माध्यमातून स्त्रीनं आपलं जे वर्णन केलेलं आहे ते वेगळंच आहे. तसंच झेंडूच्या रोपाच्या माध्यमातून, झेंडूच्या फुलाच्या माध्यमातून जे वर्णन केलेलं आहे ते वेगळंच आहे. आता इथं ऊसाचं पीक जे आहे ते इथं घेतलं जातं आहे असं दाखवलेलं आहे. आणि ते सांगत असताना ही स्त्री काय म्हणते, तर ऊसाचे पीक जे आहे ते येण्यासाठी हे जे वाफे आहेत, ह्या वाफ्यातील चरात मी ऊसाची बारीक बारीक छोटी छोटी कांडे जे आहेत ते बियाणे म्हणून दाबून बसवते आहे. आणि खरं म्हटलं तर ही ऊसाची कांडे नाहीतच, तर माझे मन जे आहे मी त्यात दाबून बसवते आहे. मनापासून माझी हे शेती जी आहे ती मी मनापासून आवडीने करते आहे. जे माझं मन जे आहे ते ह्या शेतामध्ये दाबून बसवते, रुतवते आणि कधीतरी ह्या मनाला उभारी येईल आणि सुंदर असं पीक येईल. ऊसाच्या माध्यमातून आमचा संसार फुलेल असं तिला वाटतं. आणि हे ऊस नाही तर माझं मन जे आहे ते या मातीमध्ये दाबून बसवते आहे असं ती सांगते. आणि खरंच मी रोजच ह्या काळ्या मातीमध्ये नांदते आहे. उन्हा तानात रोज मरते बाई मरते, हिरवी होऊन माग उरते बाई उरते, खोल विहिरीचं पाणी शेंदते बाई शेंदते, रोज मातीत मीग नांदते बाई नांदते. उन्हा तानात रोज मरते बाई मरते, हिरवी होऊन मागे उरते बाई उरते, खोल विहिरीचं पाणी शेंदते बाई शेंदते, रोज मातीत मीग नांदते बाई नांदते. बघा, शेवटच्या ओळी आहेत त्यातून काय सांगितलेलं आहे, शेतामध्ये राबत असताना आपण पाऊस, पाणी, ऊन, वारा याचा विचार करत नाही, करायला लागत पण नाही, करायचा पण नसतो. कारण ऊन, वारा, पाऊस लागेल म्हटलं तर शेती होत नसते. आणि ह्या ऊन, वाऱ्या, पावसामध्ये मी रोजच शेतामध्ये जात असते आणि राबत असते, रोज शेतामध्ये मरत असते, खपत असते असं ती सांगते. आणि उन्हातानाची पर्वा न करता मरणाची वेदना सहन करून मी रोज राबते आहे. जेव्हा पीक हिरवेगार होऊन काळ्या जमिनीत लहरेल, फुलेल, समृद्धीच्या रूपानं मागे उरेल, तेव्हा या कष्टाचे फळ मला मिळाल्याशिवाय राहणार नाही अशी जिद्द ही शेतकरी स्त्री शेवटी सांगते आहे. आणि तिला ठाम विश्वास आहे की मला याचं फळ, कष्टाचं फळ जे आहे ते मिळाल्याशिवाय राहणार नाही. पिकं जी आहेत ती हिरवीगार राहावीत व दाण्यांनी लकडावीत म्हणून मी हे खोल विहिरीत पोहरा टाकून पाणी उपसते आहे व ते पाणी माझ्या शेतात मी सोडते आहे. अशा प्रकारे माझे हिरवे स्वप्न साकार होण्यासाठी मी दररोज या मातीत काया माझी झिजवत आहे, माझं शरीर झिजवत आहे. मी रोजच राबत आहे, रोज कष्ट करत आहे. कारण मला माहिती आहे मी जे कष्ट करते त्या कष्टाचं फळ मला माझ्या संसारासाठी मिळणार आहे, लाभणार आहे असा तिला ठाम विश्वास ह्या काळ्या मातीवरती आहे. आणि तोच विश्वास इथं सार्थ केलेला आहे. प्रत्येक शेतकरी स्त्रीला वाटणारा विश्वास जो आहे, शेतीबद्दलचा वाटणारा विश्वास आणि शेतीतून मिळालेलं जे उत्पन्न असतं त्यांचा आधार त्यांच्या संसाराला जो लागतो तो आधार इथं ठाम विश्वासाच्या रूपामध्ये कवयित्रींनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा पद्धतीनं शिजर कर म्हणते माती या कवितासंग्रहातून ही कविता घेतलेली आहे. आता याची कृती जी आहे ती तुम्ही सोडवायची आहे. कविता समजली असेल, व्यवस्थितपणे समजली असेल तर लाईक करायला विसरू नका. थँक्यू.